गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आपण सीडीपी विषयी जे पीवायक्यू आहेत ते काळजीपूर्वक समजून घेऊया, कारण मराठीमधून समजून घेतल्याने काय फायदा होतो हे तर तुम्हाला पुढे दिसेलच. आता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू. फक्त मराठीमध्ये समजून घ्या, किती फायदा होतो हे तुम्हाला कळेल. आता आपण पहिला प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न आलेला आहे, अंतवैयक्तिक बुद्धि की क्षमताओं में क्या शामिल है. बघा, म्हणजे हा प्रश्न आलेला आहे हार्वर्ड गार्डनरचा जो सिद्धांत आहे बहुबुद्धी याच्यावर आलेला आहे. प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, अंतवैयक्तिक बुद्धी में म्हणजे अंतवैयक्तिक बुद्धि की क्षमताओं में क्या शामिल है. आता आपल्याला जर तो सिद्धांत काळजीपूर्वक वाचला असेल तर आपण लगेच उत्तर काढू शकतो. पहिलं ऑप्शन दिलेलं आहे छवियावर चित्रो. बघा म्हणजे काय, छवियावर चित्रों की सोचने की क्षमता सटीक और अमूर्त. बघा म्हणजे काय, जे चित्र असतात, ज्या छवी असतात त्या संबंधी बुद्धी कोणाकडे असते, स्थानिक बुद्धी असते. कुठली असते ही, स्थानिक आहे. बरोबर आहे का नाही. पण आपल्याला कोणची विचारले, आंतरवैयक्तिक विचारले, म्हणजे पहिलं ऑप्शन स्थानिकचा आहे. दुसरं ऑप्शन काय म्हटलंय, अपनी भावनाओं से अवगत होना, म्हणजे आपल्या भावना, म्हणजे झालं का नाही आंतरवैयक्तिक. बरोबर आहे का नाही, अपनी भावना से. त्याच्यानंतर तिसरं ऑप्शन काय म्हटलंय, ताल लय सूर. आता ताल लय सूर याची जी बुद्धी असते ती कोणती असते, संगीतय बुद्धी असते. बरोबर आहे का नाही. आणि चौथा ऑप्शन दिलेलं विशिष्ट ताल सूर लय, म्हणजे हे पण काय, संगीतय बुद्धी. म्हणजे चौथा ऑप्शन पण काय, संगीतय बुद्धीचं आहे. आपल्याला काय विचारलंय, अंतवैयक्तिक बुद्धि की क्षमताओं में क्या शामिल है, तर काय शामिल असतं, ऑप्शन 2 बघा, अपनी भावनाओं से अवगत होना, अपनी क्षमताओं से अवगत होना. म्हणजे मी या धर्तीवर का आलो, कशासाठी आलो, स्वतःच्या भावना जाणून घ्यायच्या असेल तर त्याला काय म्हटलं जातं, अंतवैयक्तिक बुद्धी में शामिल आहे. का शामिल आहे, कारण स्वतःच्या भावना. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला नक्की हे कोणत्या बुद्धीचं आहे, हे कोणत्या बुद्धीमध्ये जातं, हे कोणत्या बुद्धीमध्ये जातं, हे पण हार्वर्ड गार्डनरनुसार तुम्हाला काळजीपूर्वक समजलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा बघा, जीन पियाजे. पास व्हायचं असेल जीन पियाजे, हार्वर्ड गार्डनर हे शास्त्रज्ञ तुम्हाला माहीतच पाहिजे. आता जीन पियाजेवर आलेला प्रश्न, जीन पियाजे द्वारा प्रस्तावित चरणबद्ध क्रम के बारे में कौन सा वाक्य सही नहीं है. म्हणजे जीन पियाजेने जे चरण सांगितले 4 त्याच्या संबंधी वाक्य सही नाही, म्हणजे चुकीचं वाक्य तुम्हाला शोधायचंय. कोणतं चुकीचं वाक्य शोधायचंय बघा. पहिला ऑप्शन काय म्हटले, संज्ञानात्मक बदलाव की एकीकृत रूप से होता है जिसकी दिशा समान होता है. बरोबर, संज्ञानात्मक जो विकास असते काय असं एकीकृतपणे, कारण प्रत्येक अवस्था काय एकमेकावर अवलंबून आहे. बरोबर आहे का नाही. असं नाही बाबा पूर्व आहे मग मूर्त नाही झाले तरी चालेल, असं आहे का, एकीकृतपणे आहे. दुसरं काय म्हणतंय बघा, एक चरण को लांग कर दुसरे चरण पर आगे बढ़ा जा सकता है. असं कधी होईल का, म्हणजे जर मी संवेदी अवस्थेत आहे आणि मला वाटतं आता मला पूर्व संक्रियात्मक अवस्थेमध्ये नाही, मला डायरेक्ट मूर्तमध्ये जायचंय, किंवा मी पूर्व संक्रियात्मक अवस्थेमध्ये मी म्हणायचं नाही माझ्या मुलांना मूर्त संक्रियात्मक नाही, डायरेक्ट अनौपचारिक मध्ये, म्हणजे लांग कर जा सकते का, अजिबात नाही, लांग कर जाऊ शकत नाही, म्हणजे डायरेक्ट एक अवस्था सोडून पुढच्या मध्ये जाऊ शकत नाही. हेच तुमचं चुकीचं दिलेलं आहे. आपण त्याच्यानंतर तिसरं ऑप्शन काय म्हटलं, सभी चरण एक निश्चित क्रमनुसार आहे. बरोबर आहे, प्रत्येकाचा क्रम आहे, संवेदी, पूर्व, मूर्त, अमूर्त. बरोबर आहे की नाही, क्रम आहे. आणि चौथं, चरण सार्वभौमिक है हर जगह के बच्चों के गुणधर्म अलग दर्शाते. म्हणजे काय, प्रत्येक चरणामध्ये संवेदी गामकचे गुणधर्म वेगळे आहेत, पूर्वचे आहेत, मूर्ताचे आहेत, अमूर्त आहेत. पण आपल्याला चुकीचं विधान विचारलेलं तर चुकीचं ऑप्शन 2 सांगतंय. कारण काय म्हटलं, एक चरण लांग कर, म्हणजे काय, तुम्ही एक अवस्था सोडून द्या डायरेक्ट दुसऱ्यावर प्रवेश घ्या, असं होईल का, अजिबात होणार नाही. प्रश्न, लेव वाइगोस्की. हे शास्त्रज्ञ जर तुम्हाला माहित नसतील ना तर पासच होऊ शकत नाही, हे सगळ्यात महत्वाचं. लेव वाइगोस्की के अनुसार बच्चों की संज्ञानात्मक क्षमता. काहींना संज्ञान म्हटलं का जीन पियाजे आठवतो, संज्ञान म्हणजे विचार. बघा हे लक्षात ठेवा. लेव वाइगोस्की के अनुसार बच्चों की संज्ञानात्मक क्षमता पर अपने से अधिक योग्य व्यक्ती म्हणजे काय, तुमच्यापेक्षा त्याला थोडं जास्त काहीतरी माहिती आहे. अपने से अधिक योग्य व्यक्ती से आंतरक्रिया करणे पर क्या प्रभाव पडता है. म्हणजे काय, तुमच्यापेक्षा लेव वाइगोस्की काय म्हणतोय, आपल्यापेक्षा जो जास्त शिकलेला आहे, आपल्यापेक्षा ज्याला जास्त अनुभव आहे त्या माणसाची जर आपण काय म्हटलं, आंतरक्रिया केलं, म्हणजे बोललो, त्याच्याशी देवाणघेवाण विचारांचे काय प्रभाव पडेल. पहिलं ऑप्शन काय म्हटलेलं आहे, कोई प्रभाव नाही पडता. आता कसं काय, आता समजा तुम्ही सीटेटचा क्लास लावलेला आहे, ज्याच्याकडे अनुभव आहे त्याच्याकडे लावला म्हणजे प्रभाव पडेल ना. बरोबर आहे का नाही. दुसरं ऑप्शन काय म्हटलंय, नकारात्मक कसं काय, तुमच्यापेक्षा जर त्या व्यक्तीला जास्त अनुभव आहे, समजा तो 2 वेळा 3 वेळा पास झालेला आहे ती परीक्षा, तर प्रभाव कसा पडेल,
चांगला पडेल, बरोबर आहे का नाही, म्हणजे तो तुम्हाला माहिती देईल. तिसरं ऑप्शन काय म्हटले, सुसाधित होते म्हणजे काय, तुम्हाला नक्कीच ज्ञान मिळेल आणि त्याचा उपयोग होईल. आणि चौथं काय म्हटलं, घटते. कसं काय घटेल, तुम्ही जर तुमच्यापेक्षा योग्य व्यक्तीशी आंतरक्रिया करत आहे तर काय होईल, घटणार नाही तर काय होईल, सुसाधित होईल, तुम्हाला त्याचा फायदा होईल. हे कोणी सांगितलं होतं, लेव वाइगोस्कीने. बघा प्रश्न किती काळजीपूर्वक समजून घेतोय. परत लेव वाइगोस्कीवर आलेला प्रश्न, जेवढे प्रश्न काळजीपूर्वक समजणार, इथे फक्त तुम्हाला काय समजतं याच्यावरच अध्यापन शास्त्र आहे. आणि टॉपिक माहित असले तरच पास होतात, नाहीतर काहीकडे आता काय फक्त अध्यापन शास्त्र बघा, अध्यापन शास्त्र बघून पण होत नाही, टॉपिक वरून अध्यापन शास्त्र बनतं, एवढं लक्षात ठेवायचं. प्रश्न चौथा काय म्हणतोय बघा, लेव वाइगोस्की अनुसार, कोणाच्या अनुसार, लेव वाइगोस्की नुसार. लेव वाइगोस्की नुसार आता आपल्याला कोण, आता सगळ्यात महत्वाचं जो शास्त्रज्ञ वरती दिलेला आहे ना विचार, त्या संदर्भात करावा लागतो, दुसरा शास्त्रज्ञाचा विचार करावा लागत नाही. आता लक्ष द्या, सीखना व्यवहार में मापा जा सकता है. आता तुम्ही एक कधी लेव वाइगोस्कीचा सिद्धांत बघा, व्यवहार में मापा जा सकता है, असं कधीच लेव वाइगोस्कीने कधीच त्याच्या सिद्धांतामध्ये म्हटलेलं नाही. म्हणजे पहिला ऑप्शन बाहेर झालेला आहे. दूसरा ऑप्शन काय म्हटलं, सीखने को सामाजिक परिवेश से अलग होकर नहीं देखा जा सकता. हे लेव वाइगोस्की काय म्हटला होता, का जर तुम्हाला शिक्षण घ्यायचंय तर तुम्ही परिवेश म्हणजे काय, समाजापासून वेगळं करून शिकू शकत नाही. हे कोण म्हणतं, लेव वाइगोस्की. म्हणजे दुसरं काय होतं त्याच्या अनुसार बरोबर म्हणते. तिसरं ऑप्शन काय म्हटलंय, सीखना सकारात्मक और नकारात्मक पुनर्बलन पण निर्धारित होत आहे. आता काही काय म्हणेल सर हे पण बरोबर आहे ना, पण हे कोणत्या शास्त्रज्ञावर बरोबर आहे माहितीये का, BF स्किनर. BF स्किनरने काय सांगितलं होतं, मुलांना काय करा, तुम्ही पुनर्बलन द्या, सकारात्मक आणि नकारात्मक, तेव्हा ते चांगले शिकतात. म्हणजे हे BF स्किनर नुसार बरोबर आहे. तिसरं पण आपल्याला लेव वाइगोस्की पाहिजे. आणि चौथं काय म्हणतंय बघा, चौथा ऑप्शन म्हणते सीखने में ध्यान केंद्रित करने की प्रक्रिया व स्मृती भंडार में शामिल. म्हणजे पाठांतरावर आहे का, अजिबात नाही. म्हणजे असं कधी लेव वाइगोस्की म्हटलं नाही, पण लेव वाइगोस्की ऑप्शन 2 बरोबर म्हटलेला होता. जर तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर समाजापासून वेगळं करून चालणार नाही किंवा शिक्षणच होणार नाही, हे नक्की लेव वाइगोस्की नुसार आहे. म्हणून ऑप्शन 2 हे तुमचं उत्तर आहे. आता कळालं, शास्त्रज्ञ जे आता वर जर BF स्किनर राहिला असता, मुद्दा लक्षात घ्या, एका प्रश्नामधून 2 कसे निर्माण करतात. आता वर जर ते BF स्किनर राहिला असता तर याचं उत्तर 3 राहिलं असतं. एवढं लक्षात ठेवा, शास्त्रज्ञ जो आहे त्याच्याच अनुसार आपल्या त्याच्या विचारानुसार आपल्याला चालावं लागतं. आता प्रश्न जीन पियाजेवर आलेला आहे. काय आलेला आहे, जीन पियाजेवर. तशाच प्रकारचा एक प्रश्न आहे, जसा आपण मागे बघितला. जीन पियाजे के अनुसार बच्चों में अर्थपूर्ण अधिगम किस प्रकार होता है. मुलांमध्ये जीन पियाजे काय म्हणतोय, अर्थपूर्ण अधिगम म्हणजे शिक्षण अर्थपूर्ण कशा प्रकारे होईल हे तुम्हाला विचारलेलं आहे. पहिला ऑप्शन काय म्हटलंय, उद्दीपन प्रक्रिया के अनुबंधन. आता उद्दीपन अनुबंध प्रक्रिया हा शब्द किंवा हा विचार कधी जीन पियाजेने त्याच्या सिद्धांतामध्ये वापरलेला नाही. थॉर्नडाईन हा जो शास्त्रज्ञ होता त्याने वापरलेला आहे. म्हणजे पहिला ऑप्शन तुमचं येणार नाही. दुसरं काय म्हटले, तब जब इनाम और सजा. आता कधी जीन पियाजे म्हटलंय का मुलांना दंड द्या, इनाम द्या, सजा द्या, असं तर कधी म्हटलेला नाही. आणि तिसरं ऑप्शन काय म्हटलं, जब वयस्क नियंत्रित लेते. म्हणजे काय, मोठी माणसं त्यांना व्याख्यान देतील किंवा नियंत्रित करतील असं नाही. तर जीन पियाजे काय म्हटला, खुद से आरंभ. म्हणजे काय, बच्चे नन्हे वैज्ञानिक होते, हे कोण म्हणतोय, जीन पियाजे. म्हणजे काय, मुलं जेव्हा स्वतःहून काहीतरी गतिविधी करतात तेव्हा ते चांगल्या प्रकारे शिकतात, हे कोण म्हणतोय, जीन पियाजे म्हणतोय. आता तुम्हाला कळालं असेल का सगळ्यात महत्वाचं काय असतं, शास्त्रज्ञानुसार आपल्याला जावं लागतं. आपलं मत महत्वाचं नाही, शास्त्रज्ञाच्या मतानुसार तुम्हाला जावं लागतं. बघा आता त्याच्यानंतर प्रश्न आलेला आहे जीन पियाजेच्या अवस्थेवरच आहे. हा एवढ्या मोठ्या प्रमाणात 4 मार्क देऊन जाणारा शास्त्रज्ञ. किती मार्क, 4 मार्क. प्रश्न 6 काय म्हणतोय बघा, किस चरण में बच्चे मूर्त समस्याओं को तर्कपूर्ण ढंग से सुलझा पाते. म्हणजे काय, प्रश्न काय म्हणतोय, किस चरण में म्हणजे कोणत्या चरणामध्ये मुलं मूर्त समस्या म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर ज्या वस्तू आहेत त्या सोडवू शकतात, परंतु उन्हें निगमनात्मक सोच करने में कठिनाई होती. म्हणजे काय, निगमनात्मक विचार करू शकत नाही. आता आपल्याला इथं सरळ सांगून दिले ना का ते काय करतायत, मूर्त समस्या त्यांना सोडवता येत आहे पण निगमन करता येत नाही. म्हणजे त्यांना आपण म्हणतो ज्या कल्पना असेल, तर्क असेल, विचार ते करता येत नाही, ज्या गोष्टी डोळ्यासमोर नाही त्या गोष्टींबद्दल विचार करता येत नाही. म्हणजे सरळ हा विद्यार्थी कुठे आहे, मूर्त संक्रियात्मक अवस्थेमध्ये. कारण काय करतो तो, मूर्त संक्रियामध्ये जे असतं ना ते तर्कपूर्ण सुलझा पाते. म्हणजे त्याला
एखादा तुम्ही ठोकळा दाखवला त्याच्या संबंधी माहिती देईल, त्रिकोणासंबंधी माहिती देईल, वर्तुळाचं असं दाखवलं, गोलाकार दाखवलं, माहिती देईल. पण यांना या वयामध्ये यांचे माप असेल किंवा अमूर्त गोष्टी असेल त्या समजत नाही. म्हणजे काय आहे तो मूर्त संक्रियात्मक अवस्थेमध्ये. कारण काय म्हणताय, निगमनात्मक सोच नाही करू पाहते. म्हणजे निगमनात्मक विचार केव्हा करतात मुलं, अमूर्त अवस्थेत जातात तेव्हा. पण आपल्याला काय सांगितलं होतं का तो मूर्त गोष्टींबद्दल चांगल्या प्रकारे सुलझा पाहताय, तर कुठे असतो तो मूर्त संक्रियात्मक अवस्थेमध्ये. त्याच्यानंतर प्रश्न अधिगमवर आलेला आहे. अधिगम म्हणजे शिक्षण. आता अधिगम की गती म्हणजे शिक्षणाची गती कशावर अवलंबून आहे या संबंधी आलेला प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने बघू. पहिलाच ऑप्शन काय म्हटले, अधिगम की गती म्हणजे आता शिक्षण प्रक्रिया कशी पाहिजे किंवा कशा प्रकारे गती असते हे आपल्याला बघायचंय. पूरी तरह से व्यक्तिगत कारकों पर. आता शिक्षण प्रक्रिया फक्त एका व्यक्तिगत कारकावर महत्वाचं आहे का? आता उदाहरणार्थ तुम्ही शाळेचा वर्गामध्ये विद्यार्थी बसवले ना, आजूबाजूच्या वातावरणामध्ये एकदम आवाज येतोय किंवा काही येतोय, फक्त व्यक्तिगत कारक महत्वाचा आहे का? वातावरण पण महत्वाचं आहे ना. आजूबाजूच्या शाळेवर समजा एखादा डीजे चालू आहे आणि विद्यार्थ्यांना तुम्ही सांगताय मन लावून अभ्यास करा, करतील का? म्हणजे फक्त व्यक्तिगत कारक महत्वाचे आहेत का? तर वातावरण पण महत्वाचं आहे. हे पुरी तरह से वातावरण आहे. आता फक्त वातावरणावरच अवलंबून आहे का? तुम्हाला व्यक्तिगत स्वतःची पण तयारी पाहिजे ना. मला शिकायचं आहे, तुम्हाला सीटेट पास व्हायची, तुमची पण तयारी पाहिजे का? नाहीतर मग तुम्ही म्हणणार नाही बाबा हा क्लास लावून देऊ, फक्त वातावरण कारक महत्वाचं आहे, मी थोडं लक्ष देणार नाही. व्यक्तिगत कारक पण महत्वाचे असतात. तिसरा ऑप्शन काय म्हटलंय, व्यक्तिगत व वातावरण कारको दोनों स्वतंत्र. कसं काय स्वतंत्र आहे? व्यक्तिगत कारण आणि वातावरण कारक स्वतंत्र नाही ना. जेव्हा ही एकत्र होतील तेव्हाच व्यक्ती शिकेल ना. म्हणजे ज्या प्रकारे अनुवंश आणि वातावरण यांच्यामध्ये आंतरक्रिया होतो तेव्हा व्यक्तीचा विकास होतो, बरोबर आहे का नाही? जर वातावरण वेगळं राहिलं असतं तर विकासच होणार नाही. किंवा अनुवंश वेगळा म्हणजे दोघांमध्ये जेव्हा आंतरक्रिया होईल, म्हणजे उदाहरणार्थ सचिन तेंडुलकरच्या मुलाला समजा क्रिकेट खेळायलाच लावलं नाही, मग असं समजायचं का नाही बाबा डायरेक्ट अनुवंशाने त्याचे वडील क्रिकेटर आहेत ना, मग हा पण काय होऊन जाईल, क्रिकेटच खेळेल, असं होईल का? पण वातावरण पण फार महत्वाचं असतं. पण चौथं ऑप्शन काय म्हटलंय बघा, व्यक्तिगत और वातावरणीय कारकों की पारस्परिक क्रिया पर निर्भर आहे. म्हणजे दोघांमध्ये जेव्हा आंतरक्रिया होतील, दोघांमध्ये आंतरक्रिया झाल्यावर व्यक्तीचा विकास असेल किंवा अधिगमची गती पण होईल. केव्हा होईल? दोघांमध्ये ज्या वेळा आंतरक्रिया होतील. बघा एवढं 4 ऑप्शन या प्रकारे बेस्ट आहे. प्रश्न 8 बघा, एकदम काळजीपूर्वक समजून घ्यायचं. इथे पाठांतर चालणार नाही, पाठांतर करणारा विद्यार्थी पासच होत नाही. प्रश्न 8, विद्यार्थियों के अधिगम को सहज और सुगम बनाने के लिए म्हणजे विद्यार्थ्यांचं शिक्षण हे चांगलं बनवण्यासाठी, सहज सोप्या पद्धतीने बनवण्यासाठी अध्यापक को किस प्रकार की गतिविधियों का संचालन करना चाहिए. म्हणजे विद्यार्थ्यांचे जे शिक्षण आहे आपण काय म्हणतो, चांगल्या प्रकारे शिकले पाहिजे, सोप्या पद्धतीने शिकले पाहिजे. मग काय केलं पाहिजे, शिक्षकाने काय केलं पाहिजे? पहिलं ऑप्शन काय म्हटलंय, जो उनके प्रतिदिन के जीवन के लिए प्रासंगिक म्हणजे काय करा, तुम्ही त्याला दैनंदिन जीवनाचे उदाहरणं द्या. पहिल्या ऑप्शन नुसार म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये जे चाललंय ना त्याच्यानुसार त्याला शिकवा. पहिला ऑप्शन तर चांगलंय म्हटलं, पण आपल्याला 3 पण बघावे लागेल ना. याच्यापेक्षा जर बेस्ट मिळालं तर यांत्रिक वर बघा. आता यांत्रिक म्हणजे काय, यांत्रिक आणि निष्क्रिय चालेल का? यांत्रिक म्हणजे काय, जसं तसं द्या, पण काहीतरी बदल तर करावा लागेल ना. यांत्रिकपणे चालणार नाही, निष्क्रियपणे चालणार नाही, सक्रियपणे चालेल. म्हणजे दुसरा ऑप्शन पण येत नाही. तिसरा ऑप्शन काय म्हटलंय, जो संदर्भ से हटकर हो म्हणजे जे तुम्ही संदर्भ से हटकर म्हणजे जे संदर्भित आहे, संदर्भित देत नाही त्याच्यापेक्षा वेगळं काही देत आहे, विद्यार्थी शिकतील का? बरोबर आहे का नाही? संदर्भित ज्ञान तुम्हाला द्यावं लागेल. म्हणजे तिसरा ऑप्शन पण बरोबर नाही. आता चौथा ऑप्शन काय म्हटलं, जटिल से सरळ. कधी पण जटिल से सरळ नाही, सरळ से जटिल म्हणजे सोप्याकडून कठीणाकडे, आपण म्हणतात सामान्यकडून विशिष्टाकडे गेले पाहिजे. पण इथे काय म्हटलं, जटिल म्हणजे अवघड गोष्टी पहिले शिकवा मग सोप्या. म्हणजे पहिलीच्या विद्यार्थ्यांना मूळ संख्या सांगा आणि नंतर त्यांना सांगा 1 2 चालेल का? म्हणून चौथा ऑप्शन पण येणार नाही. एक ऑप्शन सगळ्यात बेस्ट आहे, कारण सुगम बनवायचं आहे आणि चांगल्या प्रकारे सोप्या पद्धतीने शिकवलं पाहिजे. तर म्हणजे विद्यार्थी लहान असतात, पेपर देताना एक डोक्यात ठेवायचं, विद्यार्थी 1ली आणि 8वीचे आहेत, मोठे विद्यार्थी नाही. त्यांना दैनंदिन जीवनातील उदाहरणं देऊन तुम्हाला शिकवावं लागतं, म्हणजे त्यांना ते प्रासंगिक वाटतं, घरासारखं वाटतं. बरोबर आहे का नाही? म्हणून ऑप्शन 1 हे सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्यानंतर प्रश्न 9 बघा. प्रश्न 9 आता एवढे सोपे प्रश्न येतात ना, मग हे नापास कोणते विद्यार्थी होतात, ज्यांनी फक्त पाठांतर केलेलं आहे. प्रश्न 9, विद्यार्थियों में समालोचनात्मक चिंतन. एक प्रश्न तुम्ही याच्यावर मिळतो म्हणजे मिळतो. विद्यार्थियों में समालोचनात्मक चिंतन का विकास किस प्रकार सहज और सुगम
किया जा सकता है. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये काय करायचंय, तुम्हाला समालोचनात्मक चिंतन वाढवायचंय. म्हणजे एखादी समस्या सोडवण्यासाठी ते वेगवेगळ्या परीने विचार करतील. ती समस्या कशी सोडवायची याच्यावर आलेला प्रश्न. मग कशा प्रकारे ती समालोचनात्मक चिंतनचा विकास होईल, विकास झाला पाहिजे कोणाचा, समालोचनात्मक चिंतनचा, असा ऑप्शन तुम्हाला द्यायचा आहे. आता पहिलं विविध संदर्भ में अधिगम के अनुप्रयोग म्हणजे काय, जे तुम्ही शिक्षण घेतलंय ते विविध संदर्भात कसं ते ज्ञान वापरू शकतात, बरोबर आहे का नाही, ते ज्ञान कसं वापरू शकतात वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे याच्याने नक्की समालोचनात्मक चिंतनचा विकास व्हायला. म्हणजे काय, हे ज्ञान दुसऱ्या ठिकाणी कशा पद्धतीने वापरणार, बरोबर आहे का नाही. म्हणजे तुम्ही शाळेत जायला उशीर झाला, तर उशीर झाल्यानंतर मग तुम्ही काय करणार, फक्त पायी जाणं हा पर्याय का नाही बाबा, मग एखाद्याची मोटरसायकल येईल, मी तिच्याने जाईल, बस येईल. म्हणजे काय, तुम्ही वेगवेगळ्या परीने विचार करतात, त्याच्याने काय होतं, समालोचनात्मक चिंतन. मग तुम्हाला शिक्षक प्रश्न विचारू शकतो, समजा तुमच्या शाळेला उशीर झाला तर काय करणार, मग एखादा म्हणजे सर मी पायी पळत जाईल, एखादा मोटरसायकल किंवा सायकल. म्हणजे याच्याने काय वेगवेगळे विचार वाढायला लागतात. दुसरं ऑप्शन काय म्हटले, सक्षम के स्थान पर कार्य शीघ्र अतिगती से. फक्त तुम्हाला प्रतियोगिता, इथे काय म्हटलं, पुरा करने के लिए प्रतियोगिता करवाना. म्हणजे काय, कोण हे काम लवकर करतो, याच्याने समालोचनात्मक चिंतन वाढणार नाही. फक्त विद्यार्थ्यांनी पाठांतराची सवय लागून जाईल, कोण पहिले करतो, म्हणजे याच्याने वाढेल का, अजिबात नाही. तिसरं ऑप्शन काय म्हटले, अध्यापक द्वारा व्याख्यान. बघा इथे व्याख्यानवर चालेल का समालोचनात्मक चिंतन, मी तुम्हाला व्याख्यान देतोय, काही तुमचं चिंतन होईल का, अजिबात होणार नाही. आणि चौथा ऑप्शन काय म्हटलं, विषय वस्तू को कंठस्थीकरण म्हणजे पाठांतर करणे. कंठस्थीकरण करणे, पाठांतर करणे, रटना, दोहराना हे शब्द असतात ते चुकीचे असतात. इकडे पण निष्क्रिय अनुसरण म्हणजे काय, फक्त तुम्ही ऐका, चालेल का, अजिबात नाही. कंठस्थ करणं, पाठांतर करणं हे चालत नाही. म्हणजे चौथा ऑप्शन पण येणार नाही. ऑप्शन 1 सगळ्यात बेस्ट आहे. कारण विविध संदर्भ में अधिगम का अनुप्रयोग म्हणजे त्यांना जे शिक्षण दिलेले ते शिक्षण त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कशा प्रकारे वापरतात, याच्याने काय होईल, समालोचनात्मक चिंतनाचा विकास होईल. आणि प्रश्न शेवटचा, हा प्रश्न पण टॉपिकवरच अवलंबून आहे, प्रत्येकाने काळजीपूर्वक बघा. विकास एक डॅश डॅश प्रक्रिया आहे. बघा हे प्रश्न फसवतात, का फसवतात माहितीये का, काय म्हटलंय बघा, विकास हे प्रश्न फसवतात कारण टॉपिक माहित नसतात ना. विकास एक प्रक्रिया डॅश डॅश प्रक्रिया जिसकी सुरुवात डॅश डॅश के समय होती. म्हणजे आता तुम्हाला विकास कुठून चालू होतो हे सगळ्यात महत्वाचं शब्द प्रश्नामधून घेऊन जाणतो. विकास कुठून चालू होतो, गर्भधारणेपासून चालू होतो. हे सगळ्यात महत्वाचं. काहींना जन्मापासून वाटतो पण नाही, गर्भधारणेपासून व्यक्तीचा विकास चालू होतो. पहिलं ऑप्शन काय म्हटलंय, जीवनभर चलने वाली और गर्भधारण से. म्हणजे काय, विकास प्रक्रिया काय असते, जीवनभर चलने वाली आणि कुठून सुरुवात होते, गर्भधारणापासून. इथे काय म्हणजे जन्म के समय, म्हणजे जर मुलाचा विकास जन्मापासून जर सुरू होत राहिला असता तर मग ते बाळ जे जन्माला येतं 2 किलो 3 किलो तो काय आहे, तो पण विकासच आहे ना, त्याची वाढ झाली म्हणजे येणार नाही. त्याच्यानंतर हे बघा इथे काय म्हटले, गर्भधारण से म्हटले, पण इकडे काय म्हटले, बचपन के दौरान. म्हणजे बचपन के दौरान विकास चालू होईल का, अजिबात नाही. आणि चौथा ऑप्शन काय म्हटले, बचपन के दौरान और जन्म से, अजिबात नाही. विकास काय असतो, जीवनभर चलने वाली प्रक्रिया आहे आणि कुठून सुरुवात होते, गर्भधारण से. बघा अशा प्रकारे सोप्या पद्धतीने प्रश्न समजून घ्यावे लागतात. पाठांतराला कवडी मात्र किंमत नाही. इथे पाठांतर करणारा विद्यार्थ्यांना हे तुम्हाला समजून घेण्याची सवय लावावी लागेल. प्रत्येक विद्यार्थी पास होईल, फक्त या पद्धतीने जा. टॉपिक अभ्यासा, लेवाईगुस्की काय म्हणतोय, जीन पियाजे काय म्हणतोय, हे सगळे मत. आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं, आपल्याला हिंदीमध्ये जे शब्द आहेत त्यांचे मराठीमध्ये अर्थ कळत नाही. नापास व्हायचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे काय, मुलांना अभ्यास झालेला आहे पण प्रश्नच कळत नाही, प्रश्नाची भाषा कळत नाही. का, कारण तुम्ही मराठीमध्ये समजून घेत नाही. त्यामुळे मराठीमध्ये जेवढं समजून घेणार तुम्हाला तेवढे स्कोर वाढणार. 110च्या 120 तुम्ही निघून जाणार. फक्त मराठीमध्ये समजून घ्या.